यानंतर काहीशी वेगळी बातमी आहे। खरं तर पुण्यात इथं काय उणे असं आपण बऱ्याचदा ऐकतो, बऱ्याचदा म्हणतो, पण या उपर जाऊन पुण्यातल्या एका महिलेनं मात्र चक्क चंद्रावर जागा घेतल्याचा दावा केलाय। राधिका दाते वाईकर असे या महिलेचं नाव आहे। त्यांनी तब्बल 13 वर्षांपूर्वी चंद्रावर जागा विकत घेतल्याचा दावा केलाय। पंजाब इथल्या एका व्यक्तीला लुनर फेडरेशनच्या माध्यमातून चंद्रावर जागा खरेदी केल्याची बातमी राधिकांनी एका वृत्तवाहिनीवर पाहिली होती। चंद्रावर जागा खरेदी करायची असल्यास थेट आमच्याशी संपर्क साधा अशी जाहिरात अशा बातमीनंतर राधिका यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर 6 नोव्हेंबर 2005 ला 50,000 रुपये ऑनलाईन भरले गेले आणि 1 एकर जागा खरेदी केल्याचं त्या म्हणतात। मात्र आता फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर राधिका यांनी पोलिसात तक्रार केली आहे, पण सध्या तरी पोलीस त्यांची दखल घेत नाहीये। हा सगळा प्रकार काय आहे या संदर्भात बातचीत केली आहे राधिका दाते वाईकर यांच्याशी आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांनी। चंद्रावर जमीन घेण्यासाठी खरं तर ऑनलाईन पैसे भरून अशा पद्धतीची फसवणूक पुण्यातील राधिका वाईकर यांची झालेली आहे। राधिका वाईकर स्वतः आता आपल्या सोबत आहेत। नेमका हा काय प्रकार आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। मॅडम काय सांगणार, काय खरं तर 2005 मध्ये तुम्ही अशा पद्धतीने पैसे भरले होते, काय नेमकं तुम्हाला सांगितलं गेलं होतं त्यावेळी आणि तुमची नेमकी फसवणूक कशी झाली? 2005 साली टीव्हीवर एक कार्यक्रम लागला होता ज्याच्यामध्ये पंजाबचे चंदीगडचे गृहस्थ होते। त्यांनी तिथे लुनार फेडरेशनवर जाऊन एक जमीन घेतली होती, त्यांनी स्वतःसाठी व त्यांच्या बायकोसाठी, आणि त्या टीव्हीवर खाली एक लाईन येत होती कंटिन्यू लुनार फेडरेशनची। आणि मला वाटलं एवढं टीव्हीवर चांगली बातमी नाही तर ही सत्य घटनेवर असणारी गोष्ट असणार आहे, म्हणून मी तेव्हा ती जमिनीचा सगळं फोटो घेतला त्या स्क्रीनचा आणि त्याच्यावर जाऊन मी एक 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान जाऊन ऑनलाईनवर जाऊन हे लुनार फेडरेशनचं हे मी ओपन केलं आणि त्याच्यात जाऊन मी पूर्ण प्रोसेस जाऊन ते पैसे भरले आणि एक साधारण 50,000 रुपये मी त्यावेळेस भरले होते 2005 साली। आणि ते पैसे भरल्यानंतर इट वॉज कन्फर्म की मला ती जागा माझ्या नावावर होणार आहे आणि काही दिवसातच तुमचं डॉक्युमेंट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्यासाठी एरायगो नावाची प्रॉपर्टी मला अलॉट केली गेली आणि ती आल्यानंतर 1 महिन्यानंतर मला महिन्या ते 1.25 महिन्यामध्ये मला हे डॉक्युमेंट माझ्याकडे पोहोचले। तुम्ही त्यावेळी हा सर्व प्रकार तुम्ही बघितला टीव्हीवरती, पण असं काय वाटतं की तुम्ही चौकशी नाही केली का अशा पद्धतीने हे सगळे पैसे गुंतवण्याच्या आधी चंद्रावरची जमीन होऊ शकते, मिळू शकते, असं काही त्याची चौकशी नाही केली? हो, तर माझा पहिला विश्वास आहे की बातमी असते ती आजकाल बातम्या खूप वेगळ्या प्रकारच्या येतात, काही योग्य असतात, काही अयोग्य पण असतात। तरी सुद्धा जेव्हा तो माणूस टीव्हीवर सांगत होता बातमीवर की ही मी जागा या लिंकवर जाऊन घेतलेली आहे, तर माझा विश्वास बसणं साहजिक होतं। त्यावेळेस तर माझं कदाचित विचारक्षमता थोडीशी कमी असेल, आज जेवढी विचार मी करते तेव्हा करत नसेल। आणि तेव्हा जेव्हा घेतली माझ्याकडे काही जमा केलेले फंड असल्यामुळे मी खूप वेगळ्या पद्धतीने विचार केला की अरे माणूस साध्या ठिकाणी जमिनीवर जमीन घेतो, पण ही काहीतरी वेगळी अनोखी गोष्ट आहे जी मी करू शकते आणि मी ती जमीन विकत घेतली। निश्चितच। तर अशा पद्धतीने खरं तर यांची फसवणूक झाल्याचं यांना नंतर लक्षात आलेलं आहे। ज्या पद्धतीने ऑनलाईन पैसे भरलेत आणि त्यानंतर गेल्या 1 ते 2 वर्षानंतर त्यांना ती फसवणूक झाल्याचं समोर आलेलं आहे आणि या संदर्भात पोलिसांना कंप्लेंट करायला गेले असता पोलीस सुद्धा संभ्रमात आहेत की नेमकं कुठल्या कलमा अंतर्गत या संदर्भात गुन्हा दाखल करावा। त्यामुळे हे सर्व प्रकरण आता खरं तर फक्त आता यांची फसवणूक झाली एवढ्यापर्यंतच थांबलेलं आहे। कॅमेरामन अभिजित किसेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।